कला महाविद्यालय वाढवणार रामनाथ येथे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा टेबलवर खुल्याम गाईड नोट ठेवून विद्यार्थी मुक्त विद्यापीठाचा कॉपी करून पेपर सोडवित आहे। यामुळे शिक्षणाचं महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे। कॉपी चालणाऱ्या परीक्षा केंद्राकडे मुक्त विद्यापीठाचं लक्ष नाही का असाही प्रश्न वयोवृद्धांपासून तर सुशिक्षितांना पडलेला आहे। फक्त कॉपी करून अनेक पदवी प्राप्त विषयाची डिग्री घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे का? कला महाविद्यालय वाढवणार रामनाथ येथे अभ्यास न करता विद्यार्थी पास होत आहे। अशा भ्रष्ट शैक्षणिक संस्था बुद्धिवंत विद्यार्थ्यांच्या विचाराची वाट लावित आहेत। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर BA, BCom, BSc, MSc, MA, MCom, B.Ed व इतरही अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यापीठाच्या अधिकृत अभ्यास केंद्रावर परीक्षा 24 मे 2024 पासून चालू आहे। कॉपी बहादर विद्यार्थी एकमेकांच्या टेबलवर बसून एकमेकांच्या गाईड्स नोट टेबलवर ठेवून खुलेआम कॉपी करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहे। त्यातीलच काही परीक्षा केंद्र हे अमरावती विभागीय केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने देण्यात येतात अशा बातम्या याआधी प्रकाशित झालेल्या आहे। त्यातीलच अमरावती विभागीय केंद्रातील 12,222 अभ्यास केंद्र क्रमांक 12,222 कला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढवणार रामनाथ येथील महाविद्यालय विद्यापीठाचे अधिकृत अभ्यास केंद्र आहे। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षेची सुविधा नसताना सुद्धा विद्यापीठाने परीक्षा केंद्र दिलेले आहे। सदर अभ्यासक्रमाने कला महाविद्यालयाकडे जागा उपलब्ध नसल्याने त्यांची जिल्हा परिषदेच्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसून परीक्षा घेतली जात आहे व सध्या चालू आहे। तसेच परीक्षा केंद्रावर महाविद्यालयातील आधी जुन्या प्राध्यापकांना बहिस्थ प्रवेशक म्हणून बोलवून फक्त बुजगावणे उभे केले आहे। तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या जागी डमी उमेदवारां परीक्षेला बसून त्या ठिकाणी परीक्षा घेतली जात असल्याची माहिती। सदर अभ्यास केंद्रावर कुठल्याही भौतिक सुविधा नसताना सुद्धा विद्यापीठाने परीक्षा केंद्र दिले हे मात्र शंकेचे कारण आहे। तरी अमरावती विभागीय केंद्र व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे व काही संघटना या भ्रष्ट शिक्षणाविषयी रस्त्यावर उतरणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.